आपल्याकडं जी गाडी आहे तिरुपती जाणारी आणि पनवेलला ती एक जी गाडी आहे या दोन गाड्यासाठी थांबा देण्याचा मान्य केलेलं रेल्वे मंत्र्यांनी आणि मला तसा फोन पर मंत्रालयातून आला की तुमचं मान्य केलं म्हणजे रेल्वे मंत्र्यांनी शब्द दिला त्याच्यानंतर मंत्र्यांनी तुम्हाला फोन आल्यानंतर तिथे हे सगळं झालं तर गाड्या थांबल्यानंतर का मला आता शॉपिंग तिथं थांबत नाही तर मी त्याला की आता उद्या 28 मार्चला गेल्याच्या नंतर 31 तारखेच्या आता हा पण विषय आज मार्गी लावायचा प्रयत्न करणार त्याला काही त्यांच्याकडे नियम आहे त्याचे काही निकष आहेत त्याच्यामुळे मला ते होत नाही. आता मी जरी शब्द दिला तर सरकार माझं नाही त्याच्यामुळे वेळ लागला आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम असं की सरकारमध्ये आम्ही नाही काही गोष्टी त्याच्यामुळे माझे पत्र यावर आहे तर दुसऱ्यांच्या कमिटीमध्ये त्यांनी चेअरमननी सुद्धा सांगितलेलं बोर्डाच्या ते जे रेल्वे बोर्डाच्या आणि मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आणि मी ते करून घेणारच आहे काही जरी झालं तरी त्यांनी सांगून त्याचा प्रश्न असा आहे की सध्याची परिस्थिती आहे इलेक्शन सध्या लागलेले आहेत आणि घाटनांदूरकरांच्या वतीनं किंवा मतदारसंघातील काही लोकांचं असं म्हणणं आहे की जे खासदार फंडातून तुम्ही आतापर्यंत जे काही कामं केलेले आहेत त्याबाबत नाही खासदार फंड हा फक्त 5 कोटीचा आहे आणि जिल्ह्यामध्ये मला ज्या गावांनी मदत केली अशी सुद्धा जवळपास ही मदत सगळ्याच गावांनी केली पण लीड ज्या गावात आहे असे 850 गाव आहेत ते 850 गावात मला 5 वर्षामध्ये जर 10 लाख रुपये जरी दिले तरी मला फक्त 50 गावाला एका वर्षी 45 नसतात तर 5 वर्षामध्ये 250 गाव होतात त्याच्यामुळे काही गावं राहणारच आहे त्याला स्वाभाविक आहे ते बाकीचे लोक म्हणतात तुम्ही कुठं काय केलं तुम्ही कुठं काय केलं मी सभागृह आणि जी काही आवश्यकता आहे ती बघून सगळे देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं हा विषय आहे की लोकांची मागणी 100% जास्त आहे त्याच्यामुळे लोकांच्या मागणीप्रमाणे मला काम करताना अडचण अशी की 5च कोटी फंड आहे बघा आमदारला 5 कोटी आणि खासदारला 5 कोटी 6 विधानसभा मतदारसंघ माझ्याकडे आहे त्याच्यामुळे 6 विधानसभा 30 कोटी पाहिजे होता तेवढा नाही ठीक आहे तरी पण आता नाही लाज आहे आपण जेवढं जमलं तेवढं करतो आपण दुसऱ्याचा कोणाचा आणतो आदरणीय पवार साहेबांचा फंड सुद्धा मी 1.5 कोटी रुपये जिल्ह्यात आणला फौजिया खान मॅडमचा 50 लाख 2 कोटी रुपये त्यांचे आले आणखी दुसऱ्या खासदाराचे यावर्षी काही आपण आणून जेवढे जास्त देता येते तेवढे प्रयत्न करतोय आणि म्हणजे मला 5 कोटी लगत दुसरा 5 कोटी कसा वर्षात आणता येईल जेणेकरून आपल्याला ही जी 500-700 गावांनी जिथं लीड आहे 800 गावात तेवढ्या गावांनी तरी काही ना काही काम देता येईल जिथं लीड नाही तिथं असं काही नाही लीडवरच पण शक्यतो लोकांची अपेक्षा असते आम्ही लीड दिली बाबा तर ती राजकीय बाग आहे त्याच्यामुळे त्याच्यावर किती बोलणं संयुक्ती काही माहीत नाही तर त्या अनुषंगाने त्यांची इच्छा पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय मी काही प्रत्येक गावात काम देऊ शकत नाही आणि लोकांनी समजून घेतलं पाहिजे. असा आहे की अंबाजोगाई सध्या नगरपालिका निवडणुका झाल्या आणि अंबाजोगाई नगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये किरण विनोद शिंदे यांना तापा मोदी तसेच आमदार पृथ्वीराज साठे आमदार यांनी असा एक शब्द दिला होता की मला स्वीकृत नगरसेवक म्हणून आम्ही घेऊ बॉन्ड दिलेला आहे तसा बॉन्ड राजकारणात देता येतो का? मला या प्रकरणाची कसली माहिती नाही किंवा मला कुठलाही विषय माहीत नाही मी तुमच्याकडूनच ऐकतोय आणि मी कुठंतरी सोशल मीडियाला बघितलेलं मला याच्यावर माहीत नाही ज्यांनी कुणी दिला आणि ज्यांनी कुणी घेतला त्या दोघांनाच विचारलं पाहिजे ते त्याचं उत्तर देऊ शकतात मी त्याचं उत्तर देऊ शकतो. तुम्ही जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून नाही जिल्ह्याचा प्रतिनिधी जरी असलो तर माझ्याकडे